नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। होमगार्ड भरती 2024 नवीन भरती निघाली आहे। तर होमगार्ड 2024 साठी महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या आहेत। लेखी परीक्षा नाही आणि अर्ज पात्रता शारीरिक पात्रता बघा। होमगार्ड महाराष्ट्र सेंट्रल डाटा मॅनेजमेंट होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात आलेली आहे। बघा 11 जिल्ह्यामध्ये जागा आलेली आहे। बघा कोणकोणते जिल्हे आहेत। फर्स्ट जिल्हा आहे सातारा, सेकंड जिल्हा आहे नांदेड, थर्ड जिल्हा आहे रत्नागिरी, फोर्थ जिल्हा आहे जळगाव, फिफ्थ जिल्हा पाचवा जिल्हा आहे चंद्रपूर, सहावा जिल्हा आहे यवतमाळ, सातवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, आठवा जिल्हा आहे धुळे, नववा जिल्हा आहे हिंगोली, दहावा जिल्हा आहे अमरावती आणि 11वा जिल्हा आहे बीड। अशा 11 जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती निघाली आहे। याच्या आधी मी होमगार्ड भरतीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचा, फॉर्म कसा भरायचा यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि याच्यामध्ये मी होमगार्ड भरतीसाठी काय पात्रता लागणार आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशन आले असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे आणि ह्यावरती फॉर्म कसा भरायचा ह्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर आमच्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि बघा व्हिडिओ। ह्यामध्ये खूप मोठ्या जागासाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, पगार किती असणार आहे, अशी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा अशा प्रकारे 11 जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आली आहे। याच प्रकारे आपण GR पाहणार आहोत। याच्या आधी मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे। याच्यावरती जाऊन तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची नोटिफिकेशन कसं पाहायचं किंवा PDF कसा डाउनलोड करायचं याच्याबद्दल मी माहिती देणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल गूगलवरती यायचं आहे। गूगलवरती आल्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि ही वेबसाईट आहे। तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्यावरती क्लिक करून तुम्हाला डायरेक्ट इथे येता येईल ह्या पेजवरती। त्यानंतर आल्यानंतर बघा ह्या पेजवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। होमगार्ड महाराष्ट्र भरती सेंट्रल डाटा मॅनेजमेंट सिस्टीम। बघा इथे अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील तुम्हाला। होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात, जिल्हानिहाय माहितीपत्रक जाहिरातकरिता खाली लिंकवर क्लिक करा। बघा तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे। 11 जिल्ह्यासाठी वॅकन्सी आलेली आहे। राहिलेल्या जिल्ह्यासाठी पण येईल, वाट पहा। बघा ज्या जिल्ह्यात आलेली आहे त्या जिल्ह्यात कशा प्रकारे फॉर्म भरायचा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दिला गेला आहे। त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की कसा फॉर्म भरायचा, तो व्हिडिओ पहा आणि त्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरा। बघा इथे किती जिल्ह्यासाठी 11 जिल्ह्यासाठी वॅकन्सी निघाली आहे। बघा मी कोणते जिल्हे तुम्हाला माहिती देते। सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ हा 6वा जिल्हा आहे, 7वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा आहे धुळे, 9वा जिल्हा आहे हिंगोली, 10वा जिल्हा आहे अमरावती, 11वा जिल्हा आहे बीड, त्यानंतर 12वा जिल्हा आहे धाराशिव, 13वा जिल्हा आहे वाशिम, 14वा जिल्हा आहे भंडारा, 15वा जिल्हा आहे नंदुरबार, 16वा जिल्हा आहे गडचिरोली, 17वा जिल्हा आहे रायगड, 18वा जिल्हा आहे लातूर, त्यानंतर 19वा आहे पुणे, 20वा आहे सांगली आणि 21वा आहे नाशिक। म्हणजे दुपारपर्यंत 11 जिल्ह्यामध्ये आली होती, आता त्यात परत जिल्ह्यांची वाढ झालेली आहे। 21 जिल्ह्यामध्ये ही भरती आलेली आहे। त्यासाठी किती वॅकन्सी आहेत मी तुम्हाला सांगेल। बघा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा आता रत्नागिरी किंवा नांदेडचे होमगार्ड जिल्हा, आता इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे PDF ओपन होतो, डाउनलोड अगेन असं करायचं। त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर बघा अशा प्रकारचं GR प्रत्येक जिल्ह्याचा असेल त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि त्यावरती किती वॅकन्सी आहेत, मला वाटतं 1900+ वॅकन्सी आलेल्या आहेत होमगार्ड पदासाठी। त्यावरती जाऊन तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही माहिती घेऊ शकता आणि त्या प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा होमगार्ड सदस्यत्व, बघा अशा प्रकारचे होमगार्डची माहिती दिलेली आहे। बघा देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिक तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे व होमगार्ड संघटनेचे उद्देश आहे। बघा अशा प्रकारचे होमगार्ड संघटनेचे उद्दिष्ट आहे आणि होमगार्ड सदस्यत्व बघा या प्रकारे असं माहिती दिलेली आहे। होमगार्ड सदस्याचे कर्तव्य, होमगार्डना
भत्ते किंवा बघा पगार कशा प्रकारे मिळणार आहे होमगार्डला. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व ₹100 उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता आणि ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो. बघा अशा प्रकारचे होमगार्डची सॅलरी किंवा देय भत्ते आहेत. या प्रकारे तुम्हाला भत्ते मिळाले जातात. बघा त्याचप्रमाणे होमगार्ड नोंदणी कशी प्रकारे करायची आहे किंवा नोंदणी घेताना काय काळजी घ्यायची आहे इथे माहिती दिलेली आहे. होमगार्ड नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारला जात नाही. सदस्यत्वे मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. याकरिता कोणतीही लाच पैशाची मागणी केल्यास अध्यक्षता लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय नांदेड किंवा जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरत असाल तिथं लाच किंवा वशिला घेत असेल तर तिथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता. होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे बघा. तुम्हाला होमगार्ड झाल्यानंतर काय काय फायदे आहेत किंवा काय सदस्यत्व भेटू शकते. तुम्हाला सैनिक गणवेश परिधान करण्याचे मान व विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण दिले जाते. बघा तुम्हाला युनिफॉर्म म्हणजे परिधान करण्याचा मान भेटतो आणि विनाशुल्क सैनिक प्रशिक्षण भेटतं. 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्ड राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये तुम्हाला 5% आरक्षण भेटतं. बघा तुम्हाला 3 वर्ष सेवा केल्यानंतर होमगार्ड राज्यातील पोलीस दलामध्ये किंवा वन विभागामध्ये किंवा अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण भेटले जाते. प्रथम उपचार अग्निशामक दल विमोचन यासारख्या विषयामध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी भेटते. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळते. स्वतःचा व्यवसाय शेती व सांभाळता देश सेवा करण्याची संधी भेटते. बघा तुमचं घरचं काम किंवा शेती सांभाळत तुम्ही ही जॉब करू शकता. अशा प्रकारे हे सदस्य किंवा फायदे आहेत. आता बघा इथे आपण बघणार आहेत होमगार्ड नोंदणी किंवा नियम अटी किंवा होमगार्ड पात्रतेच्या निकष. बघा कशा प्रकारे निकष आहेत किंवा पात्रता काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, हे सर्व आपण इथे पाहणार आहेत. बघा त्यासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असायची गरज आहे आणि शारीरिक पात्रता काय आहे, वय वर्ष 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. बघा कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. 16/8/2024 रोजी बघा तुमचे 16/8/2024 त्या रोजीपर्यंत तुम्ही 20 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे आणि 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. उंची काय आहे, पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर आणि महिलाकरिता 150 सेंटीमीटर अशा प्रकारची उंची दिलेली आहे. छाती काय दिलेली आहे, फक्त पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता किमान 76 सेमी कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक आहे. बघा 76 सेंटीमीटर न फुगविता आणि 5 सेंटीमीटर फुगविणे गरजेचं आहे. अशा प्रकारची छातीची माप दिलेला आहे. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, बघा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा कागदपत्रे काय लागणार आहेत, लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा मुद्दा लिहून घ्या, नोट करा. रहिवाशी पुरावा, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र. म्हणजे बघा रहिवाशी पुराव्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड चालू शकतं. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. बघा तुम्ही 10वी पास असाल तर 10वी पासच्या पुढचे तुमचे कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागतील, प्रमाणपत्र लागतील. जन्मदिनांक आणि पुराव्यातील SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमची TC किंवा सर्टिफिकेट अशा प्रकारचे जन्मदिनांक किंवा जन्म पुराव्यासाठी लागणार आहे. तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्रे लागेल. बघा तुम्ही कोणते तांत्रिक एज्युकेशन घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला असलेले तत्सम प्रमाणपत्र लागेल. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे न हरकत प्रमाणपत्रे. बघा तुम्ही कुठली प्रायव्हेट नोकरी करत असाल तर त्या मालकाचे न हरकत प्रमाणपत्र तुम्हाला देणे गरजेचं आहे. 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. शारीरिक क्षमता किंवा चाचणी काय आहे, पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे आणि महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे आहे. तर 5 मीटर 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 20 गुण मिळणार आहेत आणि 2 मीटर 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमीसाठी 25 गुण मिळणार आहेत. बघा मुलींसाठी आणि मुलांसाठी 5 मिनिट 10 सेकंद त्यापेक्षा कमी असेल तर 20 गुण मिळणार आहेत. कमीत कमी 20 गुण आहेत आणि जास्तीत जास्त 20 गुण आहेत आणि कमीत कमी 2 गुण आहेत. आणि मुलींसाठी जास्तीत जास्त 25 गुण आहेत, कमीत कमी 2 गुण आहेत. बघा अशा प्रकारची ही
शारीरिक क्षमता चाचणी दिलेली आहे, भावनी चाचणीसाठीचा हा निकष आहे। बघा हे टाइम टेबल तुम्ही बघून घ्या, किती टायमाला किती मार्क्स भेटतील हे संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघा गोळाफेकसाठी किती मार्क्स आहेत, 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत। बघा अशा प्रकारचं दिलेलं आहे आणि कमीत कमी तुम्ही 1 गुण दिलेला आहे आणि जास्तीत जास्त 10 गुण मिळालेले आहेत। गोळाफेक महिला उमेदवारांसाठी 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर 10 गुण मिळणार आहेत। अशा प्रकारच्या महिलांसाठी सुद्धा अंतर आणि मीटरमध्ये त्यांचे मार्क्स दिले गेले आहेत आणि इथे टिप्स दिलेले आहे। उमेदवारांना जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल। बघा जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जाईल आणि त्याच्यातील अंतिम म्हणजे अधिकतम अंतर असेल म्हणजे जास्त अंतर असेल तो धरला जाईल, असे प्रकारचं गुण मिळणार आहेत। बघा तांत्रिक अर्हता गुण सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला, तुमच्याकडे कुठले सर्टिफिकेट आहेत किंवा त्याच्यानुसार तुम्हाला गुण मिळणार आहेत। त्यापैकी इथं तुम्हाला 7 प्रमाणपत्र तुमच्याकडे याच्यापैकी एखादी असेल तर तुम्हाला 10 पैकी इतके गुण मिळणार आहेत। इथं हा चार्ट तुम्ही पाहू शकता, PDF मध्ये चेक करा। नोंदणी अर्ज भरणे संदर्भात सूचना। बघा होमगार्ड ची जे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल बघा माहिती दिली गेली आहे। होमगार्ड नोंदणी अर्ज बघा 25/7/2024 रोजी हा GR आलेला आहे आणि हा GR आलेला आहे आणि 14/8/2024 कालावधीमध्ये तुम्ही कधी पण होमगार्ड भरतीसाठी फॉर्म भरू शकता। बघा या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि इंग्रजी भाषेमधूनच फॉर्म भरायचा आहे। फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती आला आहे, तर तुम्ही पाहू शकता, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। इथे माहिती दिलेली आहे, याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही। बघा अशा प्रकारची होमगार्ड 2024 ची भरती आलेली आहे। हा फॉर्म भरा नक्की। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।